इसके बाद अगर कोई भी पुलिस वाला आधार कार्ड मांगता है प्रोटेस्ट साइट पर आने के लिए, प्लीज मुझे बताइए। जंतर मंतर पर आधार कार्ड की जरूरत नहीं है आने के लिए, इस देश के नागरिक ये सारे। जो दूसरा मॉड्यूल है वो पेट्रोल बम फेंकने का और उनको बनाने का ट्रेनिंग दी गई आईएसआई के जो हैंडलर्स हैं उनके द्वारा, और वहाँ उनको ये बताया गया कि आप पुलिस की एस्टेब्लिशमेंट या सिक्योरिटी एजेंसी के एस्टेब्लिशमेंट्स या किसी यूनिफॉर्म बंदे का टारगेट करने के लिए उनकी रैकी करो और आपको पैसे दिए जाएंगे। पेटीएम के जरिए से उनको काफी जो फाइनेंशियल असिस्टेंस आई बाहर से। भारतात गोंधळ निर्माण करणं हे पाकिस्तानचं सगळ्यात आवडतं काम आहे। भारत द्वेषाने पाकिस्तानला त्याच्या निर्मितीपासूनच पछाडलेले आहे। भारतातील कोणत्याही अनुचित घटनेचा लाभ भारत विरोधी कारवाईसाठी कसा उचलता येतो यासाठी पाकिस्तान हा सतत प्रयत्नशील असतो। वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या कुरापती चालूच असतात। पाकिस्तानची स्वतःची जर अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय आहे। पाकिस्तान मधल्या वेगवेगळ्या भागात आता अंतर्गत वाद पेटलेले आहेत। मैं आप हजरात को दस्तबस्ता गुजारिश करता हूं, खुदारा खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान और मजलूम कौमों पर रहम करें। आप इस मुल्क को तोड़ने न जाएं, ये मुल्क टूटने जा रहा है। अगर यही हालात रहे तो हम कल शायद एक दूसरे के पासपोर्ट का इंतजार करेंगे। पण तरीही भारताला त्रास देण्याची एकही संधी पाकिस्तान अजिबात सोडत नाही। आता नुकतंच पश्चिम बंगालमध्ये जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित एक जाळं पश्चिम बंगाल पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। त्यातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पश्चिम बंगाल ते दिल्लीतील जंतर मंतर असं कनेक्शन यातून समोर आलंय। ते कनेक्शन नेमकं काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। जैश ए मोहम्मदचा हस्तक असलेल्या हमीम मोंडल याला पश्चिम बंगालच्या वर्धमान इथून 31 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली। त्यानंतर पोलिसांनी हमीमची साथीदार असलेल्या अर्पिता सरकारला शेजारच्या झारखंड राज्यातील साहिबगंज इथून अटक केली। आता पोलीस या दोघांची कसून चौकशी करतायत। या दोघांचं काम काय होतं तर पाकिस्तान मधल्या हस्तकांच्या मार्गदर्शनाखाली भारतातल्या राजकीय नेत्यांचा मागोवा घेणं, महत्त्वाच्या नेत्यांवर लक्ष ठेवणं, जी काही आंदोलनं भारतातल्या वेगवेगळ्या भागात होतात त्यावर लक्ष ठेवणं, भविष्यात ज्या दहशतवादी कारवाया करायच्या आहेत त्या संदर्भातली माहिती गोळा करायची आणि म्हणजे सगळी संवेदनशील माहिती गोळा करायची आणि ती पाकिस्तानमध्ये बसलेले यांचे जे आका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची। पश्चिम बंगाल सरकारच्या विशेष पथकाने जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेलं हे जे नेटवर्क होतं ते आता उद्ध्वस्त केलं। राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि देशभर आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक सभा या संदर्भातली संवेदनशील माहिती या हस्तकांकडून पाकिस्तान पुरस्कृत यंत्रणेला पुरवली जात असल्याचा दाट संशय आहे। भारतात दंगेधोपे करण्यासाठी तरुणांना भरती करायचं आणि भारतात कार्यरत असलेल्या हस्तकांना मार्गदर्शन करायचं यामध्ये सुद्धा हे दोघं गुंतल्याचा संशय आहे। आपण आता मध्यंतरी सुद्धा एक बातमी आली होती, पाकिस्तान मधला दहशतवादी शेहजाद भट्टी याच्याशी आपल्या भारतातले अनेक तरुण हे संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती होती आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून अनेक तरुणांना अटक सुद्धा करण्यात आली होती। आता यामध्ये म्हणजे या दोघांना जे पकडले त्यातून जी माहिती समोर आली त्यातनं असं लक्षात आलं की पश्चिम बंगाल मधल्या एका मंत्र्याच्या मुलाला मोहजालात अडकवण्याची जबाबदारी म्हणजे हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याची जबाबदारी अर्पिता सरकार या मुलीवर सोपवण्यात आली होती। यासोबतच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना ठार मारण्याची जैश ए मोहम्मदची योजना होती। इतकंच नाही तर जंतर मंतरवर जे काही निदर्शनं सुरू होती, जे काही आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनात सुद्धा आपली म्हणजे जैश ए मोहम्मदची माणसं घुसवायची आणि हे आंदोलन अधिक कसं पेटेल या दृष्टीने या हस्तकांकडून काही पावलं टाकली जात होती। दिल्लीतील जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान जैश ए मोहम्मद आणि आयएसआयशी संबंधित दहशतवाद्यांनी पोलिसांचा वेश परिधान करून घातपात घडवण्याचा आणि हिंसाचार पसरवण्याचा गंभीर कट रचल्याची माहिती पश्चिम बंगाल आणि पंजाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे। इनको ये टास्क दिया गया था कि आप पुलिस एस्टेब्लिशमेंट्स और सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट्स की रैकी करें, उनकी वीडियो बनाएं, ये टास्क था। पेटीएम के जरिए से इनको पैसे दिए गए और
इसके बाद इनको ये बताया गया था कि आप कोई पुलिस या कोई यूनिफॉर्म्ड फोर्स का कोई भी बंदा उसको टारगेट करोगे तो ये सारे ही ज़्यादा इस मॉड्यूल में एक को छोड़ के बाकी जुवेनाइल हैं तीनों। और मुझे इससे बड़ी सैड बात है कि 15-15 साल के बच्चे ये काम में लगे हुए हैं और अभी भी हमारे जो साथ वाला मुल्क है उसकी बहकावे में आके लुभाए जाते हैं मनी के उसमें लालच में। और ये बेसिकली इन्होंने ये जो मॉड्यूल वहाँ का ISI बेस्ड हैंडलर चला रहा था, ISI बैक्ड रादर, उन्होंने इनको जंतर मंतर भी भेजा था। रेल के ज़रिए से ये 8 लोग ट्रैवल किए थे दिल्ली को, वहाँ से वापस आए, वहाँ इनको लोकली ये पेट्रोल बॉम्ब्स वगैरह की जो मटेरियल है वो दिया गया था, बट किसी कारण ये वहाँ एग्जीक्यूट नहीं कर पाए अपना कोई भी इस तरह का एक्शन। उसके बाद ये पकड़े गए सारे। और मेन बात तो जुवेनाइल्स के ऊपर फिर चिंताजनक बात है कि हमारे जो यंगर जनरेशन है उसको संभालने की ज़रूरत है, पेरेंट्स की तरफ से और फैमिली की तरफ से भी, सोसाइटी की तरफ से भी। तो उसमें हम डी रेडिकलाइजेशन का काम कर रहे हैं, हमारे माननीय जो DG साहब की तरफ से बनाया गया है। तो ये सारे का सारा दोनों मॉड्यूल्स बड़े इम्पोर्टेंट हैं और जिस तरह की इनको टास्क दिया जा रहा था तो ये डेफिनेटली पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करते, नेशनल सिक्युरिटी के लिए थ्रेट बनते। या आंदोलनामध्ये पोलिसांचा गणवेश घालून किंवा रॅपिड ऍक्शन फोर्सचे जे जवान आहेत त्यांचा गणवेश घालून या आंदोलनात घुसायचं, असंतोष निर्माण करायचा, गोंधळ माजवायचा असा यांचा प्लॅन होता। पंजाब पोलिसांनी आणि अन्य यंत्रणांनी केलेल्या कारवाईमध्ये पेट्रोल बॉम्ब, बेकायदेशीर पिस्तूलं आणि जिवंत काडतूस सुद्धा जप्त करण्यात आली। म्हणजे थोडक्यात काय तर आंदोलनाच्या आडून पोलिसांवर, विद्यार्थ्यांवर आणि संसदेवर हल्ला करण्याचं हे मोठं षडयंत्र होतं। अजून एक व्हिडिओ दाखवते, तो सुद्धा नीट बघा। आंदोलनात हिंसाचार झाला तेव्हा सीजेपीने काय पसरवलं तर पोलिसांनी जमावाला चिथवलं, पोलिसांनी मुलांना मारायला सुरुवात केली। म्हणजे काय तर पोलिसांना आरोपी दाखवायला या सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली। पण आता जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्या व्हायरल फुटेजमध्ये नवी दिल्लीचे DCP सचिन शर्मा आणि पोलीस आयुक्त दीपक पुरोहित हे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याशी गंभीरपणे चर्चा करताना दिसतायत। आणि या चर्चेदरम्यान सौरव दास हे पोलिसांच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत नाहीये आणि अधिकाऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करताना साफ दिसतायत। आता असा दावा केला जातोय की हा व्हिडिओ 20 जुलैच्या आंदोलनापूर्वी चित्रित झालेला आहे आणि यामध्ये पोलीस अधिकारी आयोजकांना स्पष्ट शब्दात सांगताना दिसतायत की आंदोलनासाठी जमलेला जमाव हा नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो। अधिकाऱ्यांनी आयोजकांना आधीच इशारा दिला होता की जमावात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक, काही समाजकंटक हे उपस्थित राहू शकतात आणि ते वातावरण बिघडवू शकतात। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयोजकांनी तातडीने आपल्या स्वयंसेवकांची नियुक्ती करावी अशी सूचना पोलिसांनी आधीच दिलेली होती। मात्र याकडे सीजेपीने साफ दुर्लक्ष केलं। आता दुर्लक्ष केलं की मुद्दामून केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जंतर मंतर पर आने के लिए अब हमें वीजा इशू करना पड़ेगा क्या हमें? इसके बाद अगर कोई भी पुलिस वाला आधार कार्ड मांगता है प्रोटेस्ट साइट पर आने के लिए, प्लीज मुझे बताइए। जंतर मंतर पर आधार कार्ड की जरूरत नहीं है आने के लिए। इस देश के नागरिक है सारे, बहुत सारे लोगों को, कल से मैं ये सुन रहा हूँ आधार कार्ड चेक किया जा रहा है लोगों का। समाजकंटकांच्या किंवा हिंसक जमावाच्या माध्यमातून
सीजेपीला तिथे मोठा गोंधळ निर्माण करायचा होता आणि त्याचं खापर सरकारवर फोडायचं होतं. तसे प्रयत्न सुद्धा त्यांनी केले. म्हणजे हिंसक जमावाने पोलिसांवर, जवानांवर, पत्रकारांवर हल्ले केले. पण तरी सुद्धा सीजेपीने काय केलं तर पोलिसांनाच व्हिलन ठरवलं. यातून एक गोष्ट जाणवते, म्हणजे पाकिस्तान हा आपला शत्रू आहेच. तो काही ना काही खोड्या काढत असतो, कुरापती करत असतो. आपण त्यांना वेळोवेळी उत्तर पण देतो. आपल्याला त्रास देण्याची ते एकही संधी सोडत नाही. पण तशी संधी आपल्याच देशातील काही समाजकंटक, देशविरोधी विचारसरणीवाले त्यांना निर्माण करून देत असतात. बाहेरच्या शत्रूपेक्षा आतल्या शत्रूंचा आधी बंदोबस्त करावा लागणार आहे. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अशीच महत्वाची माहिती आणि असे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहणार आहोत. हा भाग सुद्धा जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.